हॅलो, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे. टॉपिक डिफरन्शिएशन और डेरिव्हेटिव्ह. अतिशय महत्त्वाचा चॅप्टर. हा चॅप्टर कुठून आलाय? मॅथमॅटिक्सच्या कॅल्क्युलस या ब्रँच मधून आला. मॅथची एक ब्रँच आहे कॅल्क्युलस. या कॅल्क्युलस मध्ये व्हेरिएबलचा अभ्यास केला गेला. एक्स, वाय, झेड, डब्ल्यू, टी and p and so on. या नेचर मध्ये इन्फायनाइट टर्म्स आहेत, सगळे बदलणार आहेत, म्हणून आपण त्यांना व्हेरिएबल म्हणतो. आणि या व्हेरिएबलचा अभ्यास या कॅल्क्युलस मध्ये केला आहे. कॅल्क्युलस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ब्रँच. जर तुम्हाला हायर मॅथ पर्यंत जायचं असेल, शिकायचं असेल, तर कॅल्क्युलस शिवाय जाणं शक्य नाही. म्हणजे लक्षात आलं असेल तर कॅल्क्युलस किती महत्वाचं आहे. या कॅल्क्युलस मध्ये व्हेरिएबल जी टर्म नेचरमध्ये आहे तिचा आपण अभ्यास करायला लागलो. त्यामध्ये पहिल्यांदा आपण पहिला चॅप्टर पाहिला लिमिट. की या लिमिटमध्ये सुरुवातीला पाहिला एक्स हा एक व्हेरिएबल आहे नेचर मधला. आणि नेचर मधले कुठलेही एलिमेंट असू द्या, त्या प्रत्येक एलिमेंटला त्याची एक इमेज आहे, त्या एलिमेंटला एक व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू आपण एफ ऑफ एक्स न दाखवलेली आहे. मग लिमिटेशन मध्ये पाहिलं आपण की जर एक्स व्हेरिएबल आहे, तो बदलायला लागला आणि तो ए कडे जर जात असेल तर त्याची इमेज कुठे चालली. when x tends to a, f of x tends to what. दुसरा जो चॅप्टर पाहिला कंटिन्युटी. यामध्ये जे फंक्शन एफ ऑफ एक्स आहे जॉमेट्रिक मध्ये ग्राफ होईल. यामध्ये या इंटरवल मध्ये हे दिलेलं फंक्शन कंटिन्यू आहे का? कारण मला माहिती आहे की जर एखादी टर्म डिसकंटिन्यू असेल तर त्या डिसकंटिन्यू टर्मचा मला उपयोग करणं अवघड जाते. मग प्रत्येक वेळेस मला उपयोग करण्यापूर्वी मला चेक करावं लागते की ही टर्म कुठे डिसकंटिन्यू आहे का, कुठल्या पॉइंटला आहे. हा जो प्रकार आपण पाहिला कंटिन्युटी मध्ये. ओके, आज तिसरा जो चॅप्टर आहे कॅल्क्युलस मधला, त्याचं नाव आहे डिफरन्शिएशन. काय आता सध्या मी तुम्हाला बोलायला लागलोय, तुम्ही आणि मी या भूतलावरील दोन व्हेरिएबल चेंज होणाऱ्या टर्म आहेत. आपल्या दोघांमध्ये एक ऑपरेशन व्हायला लागलंय, एक क्रिया व्हायला लागली. मी बोलायला लागलोय, तुम्ही लोक ऐकायला लागलात आणि ऐकल्यामुळे तुमच्यात बदल घडायला लागलाय. आता हा माझ्यामुळे तुमच्यात किती बदल घडला आहे हे जे काढणे त्यालाच डेरिव्हेटिव्ह म्हणतात. डेरिव्हेटिव्ह म्हणजे दुसरं काही नाहीये की एका टर्ममुळे दुसऱ्यात झालेला जो बदल आहे तो किती बदलला, तो बदलायला काउंट करायला आपण मोजायलो. आणि ते मोजणे म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणे. आणि ही जी क्रिया आहे, मी बोलायला लागलो, तुम्ही ऐकायला लागलात आहे ना, या दोघांमधली जी प्रोसेस आहे या प्रोसेसला डिफरन्शिएशन म्हणतात. डिफरन्शिएशन इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह. जो आपण बदल काढायला लागलो, हा बदल म्हणजे काय, कशामुळे व्हायला लागलाय, कसा व्हायला लागलाय, या गोष्टीचा आहे ना विचार करणं गरजेचं आहे. मित्रो, हा जो बदल आहे, हा जो चेंज आहे, या चेंज बद्दल आपल्याला थोडंसं आहे ना डीपली विचार करावा लागेल की हा काय आहे नेमका. या नेचरमध्ये जेवढ्या टर्म आहेत, कुठलीही टर्म स्वतःमध्ये बदल घडू शकत नाही. कुठल्या तरी एखाद्याच्या हेल्पशिवाय, मदतीशिवाय ती टर्म स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकत नाही. माझं बोलणं कदाचित तुम्हाला पटणारे नसेल, पण खरं आहे. एक सीड आहे, सीड आपण पेरलं की तो स्वतःहून उगवत नाही. त्याला फेवरेबल वातावरणाची गरज आहे, त्याला सूर्यप्रकाशाची गरज आहे, त्याला पाण्याची गरज आहे. जोपर्यंत या गोष्टी त्याला मिळणार नाहीत तोपर्यंत त्याच्यामध्ये बदल घडणं शक्य नाही. म्हणजे याचा अर्थ क्लिअर आहे की बदल घडण्यासाठी जर मी एक्स आणि माझ्यात बदल पाहिजे असेल तर मला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागेल. राईट. आता तुम्हाला बदल घडवून आणायचा आहे. डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर काय नीट समजून घ्यायचा आहे. तुम्हाला तुमच्या बदलाची गरज आहे. ती गरज जी आहे ती मी पूर्ण करायलोय. मी सांगायलो की या चॅप्टरमध्ये हे या गोष्टी आहेत. म्हणजे मी जो व्हेरिएबल आहे या व्हेरिएबलला मी स्वतःला एक्स म्हणतो, एक्स व्हेरिएबल. आणि हा जो एक्स आहे, हा एक्स
ही जी टर्म आहे ती इंडिपेंडंट असते. आता माझ्यात बदल होणार नाही, चॅप्टर जेवढा मला कळाला तेवढा कळाला आहे, पण मात्र तुमच्यात मात्र बदल होणार आहे. या चॅप्टरमध्ये काय सांगितलं गेलंय याला लक्षात. मग तुम्ही जी टर्म आहेत ही आहे वाय, आणि या वायला आपण म्हणतो डिपेंडंट टर्म. आपण पाहायला लागलो चेंज काय आहे, बदल काय आहे. बदल ही नेहमी कमीत कमी 2 टर्म मधून होते. त्या 2 टर्म मध्ये एक टर्म डॉमिनंट असते, दुसरी रेसेसिव्ह असते. कधीही डॉमिनंट टर्मचा इफेक्ट रेसेसिव्हवर होतो आणि रेसेसिव्ह टर्म ही बदलायला लागते. त्याला मॅथ मध्ये आम्ही जी डॉमिनंट टर्म आहे तिला इंडिपेंडंट टर्म म्हणतो, इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतो, आणि जे रेसेसिव्ह आहे त्याला आपण डिपेंडंट टर्म म्हणतो किंवा डिपेंडंट व्हेरिएबल. याला लक्षात. हीच प्रोसेस नीट पुन्हा एकदा सांगतोय की मी एक्स तुम्ही वाय, मी बोलायला लागलोय म्हणजे डिफरन्शिएशन व्हायला लागले, बोलण्यामुळे तुमच्यामध्ये परिणाम व्हायला लागलाय. तो परिणाम म्हणजे तुमच्यात झालेला बदल. हा बदल आपण शिकायला लागलो. एक गोष्ट क्लिअर झाली, कमीत कमी 2 गोष्टी तरी बदलासाठी आवश्यक असतात. आता दुसरी एक गोष्ट आहे, बदल हा नैसर्गिकरित्या अतिशय लहान आहे, व्हेरी 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 स्मॉल. कधी पण असा ट्रिमंडस बदल घडत नाही. आज मी बी पेरलं, शेतकऱ्यांना पेरलं, तर दुसऱ्या दिवशी शेतकरी आहे ना धान कापायला जाईल का? उगवलेलेच नसते, कारण त्या सीड पासून हळूहळू हळूहळू डेव्हलपमेंट होते आणि एका लिमिट नंतर त्याची वाढ पूर्ण होते. म्हणजे हा जो बदल घडायला लागलाय व्हेरी व्हेरी स्मॉल, इतका स्मॉल असतो की बरेचदा आपलं जाणवत सुद्धा नाही. तुमच्या वेट मध्ये फरक पडायला लागलाय, चेंज व्हायला लागलाय. हा चेंज आजचा आणि कालचा किती होता पहा, काढता येईल का? खूप छोटा आहे. मी जर तुम्हाला चॅप्टर शिकू लागलो आहे ना, चॅप्टर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला, समोर वाचायला लागलात, एक 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 लाईन वाचावं लागेल, त्या लाईन मधला शब्द वाचावा लागेल, शब्दाचा अर्थ नीट समजून घ्यावा लागेल, तेव्हा तुमच्यात खऱ्या अर्थानं बदल होईल. आणि ही प्रोसेस स्लो आहे. आणि तो एखादं पुस्तक मी जर वाचलं म्हणजे मी 100% मला ते सगळ्या गोष्टी कळाल्या, माझ्यामध्ये ट्रिमंडस बदल झाला, असं होत नाही. म्हणून तुम्ही आहे ना 10-10, 20-20 वर्ष शिकायला लागतात तुम्हाला. ही प्रोसेस व्हेरी स्मॉल आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात आलंय की ज्या वेळेस बदल घडत जातोय तो बदल हा आहे ना व्हेरी स्मॉल असतो. आता चेंज बद्दल आणखी तिसरी गोष्ट मला म्हणता येईल. चेंज कधी मिळतो? ज्या वेळेस त्या ठिकाणी रिस्पेक्ट असतो. रिस्पेक्टचा अर्थ इथे कन्सिडरेशन. आता प्रोसेस चालू आहे, मी शिकवायला लागलोय, तुमच्यात बदल घडायला लागलाय. बदल कधी घडेल तुमच्यात माझ्यामुळे? जर तुम्ही मला म्हणजे माझ्या व्हिडिओला रिस्पेक्ट दिला तर. रिस्पेक्टचा अर्थ काय? तुम्ही त्या व्हिडिओला कन्सिडर केलं तर. आता व्हिडिओ समोर घेतलाय आणि कोणाशी तरी बोलायला लागला, तुमचं लक्ष दुसऱ्याकडे आहे, मग त्यावेळेस त्या व्हिडिओचा परिणाम तुमच्यावर होईल का? आणि परिणाम जर नाही झाला तर तुमच्यात या व्हिडिओमुळे बदल घडेल का? घडणार नाही. काय क्रिया आहे लक्षात यायली का नाही? म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्यात बदल घडून आणायचा असेल त्यावेळेस त्या टर्मला रिस्पेक्ट द्यावाच लागतो. म्हणजे ज्या गोष्टी व्हायला लागल्या ह्या नॅचरल आहेत, आणि ह्या नॅचरल गोष्टी मला नीट समजून जर घेतलं तर या चॅप्टरमध्ये काय सांगितलंय, नुसतं नोटेशन लिहिलं किंवा फॉर्म्युला पाठ करून लिहिणं ही गोष्ट वेगळी आहे. पण मला या चॅप्टरचं पूर्ण नॉलेज पाहिजे की एक्झॅक्ट काय व्हायला लागले. मग तिसरी गोष्ट मी शिकलेली आहे की जर बदल घडायचा असेल तर डिपेंडंट टर्मनं इंडिपेंडंट टर्मला रिस्पेक्ट द्यावाच लागेल. आणि चौथी एक गोष्ट एक महत्वाची लक्षात घ्या की नेचरनं या सगळ्या बदलांवर एक लिमिटेशन टाकलेलं आहे. शेवटी तो गॉड आहे ना, त्यानं त्याचं वर्चस्व राहणार आहे. त्याने प्रत्येक टर्मवर लिमिट टाकलेलं आहे, मर्यादा आहे. मर्यादेच्या बाहेर जर गेलात तर संपून जाईल, हळूहळू ऱ्हास व्हायला लागतंय. ह्याला सिंटेक्स आहे, रिकामी आहे, मी पाणी ओततोय, बदल घडायला लागलाय, सिंटेक्स हळूहळू बदलायली.
एका मिनिटामध्ये टँक भरेल का? नाही, राईट, टँक भरणार नाही. 2 टर्म आहे तिथं, एक टँक आहे आणि पाणी पडणार आहे. या दोघांमध्ये ऑपरेशन व्हायला लागलंय. या ऑपरेशनमध्ये आहे ना अगदी स्मॉल चेंज आहे, हळूहळू हळूहळू लेवल वाढायला लागली. असं एकदम ट्रिमंडस एका क्षणात हौद भरला आहे ना, जादू होत नाही. म्हणून नेचरच्या ज्या क्रिया आहेत त्या नीट समजून घ्या. चेंज स्मॉल असतो. नंतर रिस्पेक्ट देणं महत्वाचं आहे. ती सिंटेक्सची टँक त्या पाण्याला ऍक्सेप्ट करायली, आलं का लक्षात? आणि जर ऍक्सेप्ट नाही केलं, तिने रिस्पेक्ट नाही दिलं, ठीक आहे येऊ द्या पाणी, आणि खाली जर होल पाडलं सिंटेक्सनं स्वतःला, आलेलं पाणी खाली, काय मिळणार आहे सिंटेक्समध्ये? काय साठा होणार आहे? किती लेवल वाढणार आहे? ह्या नैसर्गिक क्रिया येतात. म्हणजे रिस्पेक्ट प्रत्येक ठिकाणी मस्ट आहे. आणि लिमिटेशन, एक मर्यादा आहे. एकदा जर टँक फुल झाला की लिमिट संपलंय. आता जर प्रोसेस चालूच जर ठेवली तर पुन्हा ऱ्हासाला कारणीभूत होते. म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की जो बदल आपल्यात घडायला लागलाय तो बदल घडत असताना एका लिमिट पर्यंत बदल घडणार आहे, त्याच्या व्यतिरिक्त बदल घडू शकत नाही. आणि जर आहे ना तीच प्रोसेस कंटिन्यू ठेवायचा प्रयत्न केला तर मात्र त्याचं इन्व्हर्स फंक्शन आहे ना, रिव्हर्स प्रोसेस चालायला सुरुवात होते. माती तिथे माती म्हणतो आपण आहे ना, एका लिमिटच्या बाहेर गेलात की संपलात की संपायला लागते हळूहळू. यायला हा बदल काय हा लक्षात आलेला आहे. मग बदल म्हणजेच डेरिव्हेटिव्ह, कुठे कुठे काय काय बदल घडायलाय, कुणामुळे घडायला लागलाय, याचा अभ्यास आपण या चॅप्टरमध्ये करणार. आणि या चेंजचा अभ्यास 2 सायंटिस्टने केला होता. एक आहे न्यूटन, दुसरा आहे लिबनिझ. दोघेही जवळपास 1700-1800 सालच्या दरम्यानचे. दोघांनी अभ्यास केलाय की हा बदल व्हायला म्हणजे नेमकं काय, किंवा त्या बदलाला आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये कसं मानता येईल. न्यूटन आणि लिबनिझ. न्यूटन हा मॅथमॅटिशियन होता, तर लिबनिझ फिजिक्सचा अभ्यास करायचा. दोघे सायंटिस्ट पण व्ह्यू मात्र वेगवेगळे होते. या मॅथ मध्ये अभ्यास करताना न्यूटनने पॉइंटला कन्सिडर केलं होतं की नाही, या नेचर मधली सर्वात लहानात लहान टर्म जी आहे ती पॉइंट आहे. आणि या पॉइंट मध्ये कसा कसा बदल घडत चालला आहे. लाईन होते, लाईन पासून प्लेन तयार होतो, प्लेन पासून आणखी पुढे वेगवेगळ्या फिगर तयार होतात, हे वाढत जातात. हा जो बदल आहे म्हणजे सुरुवात जी आहे ती आपल्याला माहिती आहे की पॉइंट पासून. तर फिजिक्स मध्ये लिबनिझनं लहानात लहान टर्मला पार्टिकल म्हणलेले. फिजिक्स मध्ये काय सर्वात लहान कण, दॅट इज अ पार्टिकल. या पार्टिकलवर विचार केला होता की हा पार्टिकल मध्ये कसा कसा चेंज होत चाललेला आहे. या दोघांची जी अँगल आहे, दोन्ही अँगल आपण एकदा पाहू, म्हणजे हा चॅप्टरचा जो बेस आहे हा परफेक्ट होईल. एक्झॅक्ट काय याच्याबद्दलची भीती तुमची नाहीशी होईल. हा नेचर आहे, नेचरमध्ये जेवढ्या टर्म आहेत त्या टर्मला मॅथ मध्ये आपण व्हेरिएबल असं म्हणतो आणि एक्स न दाखवतो. हा जो एक्स पॉइंट आहे हा एक्स आहे, व्हेरिएबल. एक आणखी गोष्ट की नेचरमध्ये जेवढे पार्टिकल आहेत त्या प्रत्येक पार्टिकलला त्याची एक स्वतःची इमेज आहे, एक आयडेंटिटी आहे, त्याला एक व्हॅल्यू आहे. बिना व्हॅल्यूचा एखादी टर्म नेचरनं तयार केली नाही. काहीतरी असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, पण त्या टर्मला मात्र 100% इमेज आहे. आता मी हा पेन हातात घेतलाय कारण ह्याला एक व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यूचा आपण फायदा करून घ्यायला लागलो. लक्षात घ्या, हा एलिमेंट आहे पण या एलिमेंटला एक इमेज आहे, एक व्हॅल्यू आहे. तसं ती जी व्हॅल्यू आहे मॅथ मध्ये आपण दाखवतो एफ ऑफ एक्स. एक्स इज एलिमेंट, इट्स इमेज और व्हॅल्यू इज एफ ऑफ एक्स. ओके. मग न्यूटनच्या मानानं आता हा पॉइंट पी घेतला. या पॉइंट पी एक्स हा एलिमेंट आहे आणि त्या एक्स ची इमेज एफ ऑफ एक्स आहे. मग आता हा पॉइंट मध्ये चेंज व्हायला लागलाय, हा पी बदलायला लागला, पी मध्ये चेंज व्हायला लागलाय. मग हा चेंज न्यूटन मोजतोय. पी हा पॉइंट आता क्यू पर्यंत येऊन पोहोचलाय. म्हणजे पी आता हा जो कर्व आहे पटकन या कर्व वर किती पॉइंट्स आहेत डोक्यात फटकन डोक्यात येते की नाही इन्फानाइट पॉइंट्स आहेत. नाही, इन्फानाइट पॉइंट्स आहेत हे जॉमेट्रीमध्ये. पण न्यूटन कसा विचार करू लागला
की हा एकच पॉइंट आहे, तो पॉइंट बदलायला लागला आहे, हळूहळू बदलून तो या पोझिशनवर आलाय. म्हणजे हा जो कर्व दिसायलाय, हा कर्व म्हणजे त्याचा पाथ. याले लक्षात? इथे एकच पॉइंट कन्सिडर करायला आपण, लक्षात घ्या, इन्फानाइट पॉइंट नाही. नाहीतर पी आणि क्यू मध्ये इन्फानाइट पॉइंट दिसायलेत सर. नाही, व्ह्यू बदला. तुम्ही आज आहेत तुम्ही 11वी किंवा 12वीला, आणि उद्याला तुम्ही असताल एखाद्या चांगल्या पोस्टवर कलेक्टरच्या. मग आज एक स्टुडंट पोस्ट आहे तुमची, उद्या आहे ना कलेक्टर झालात, मग या पी पॉइंट वर नक्की पॉइंट क्यू पॉइंट वर चाललात तुम्ही. तुमचा जो बदल घडला आहे तो बदल मला काउंट करायचा आहे. सिंपल. मग हा बदल कसा होत गेलाय की पी हा पॉइंट आहे, पी हा पॉइंट एक्स आहे आणि त्याची इमेज एफ ऑफ एक्स आहे. तुम्ही एक आज पॉइंट आहे स्टुडंट, आणि तुम्हाला एक तुमची व्हॅल्यू आहे. तुमची व्हॅल्यू तुमच्या मार्क सांगते. तुम्हाला किती मार्क पडले याच्यावर तुमची व्हॅल्यू ठरवली जाते. म्हणजे तुमचा तो एफ ऑफ एक्स असतो. आणि मग तुम्ही कलेक्टर झाल्यानंतर हा जो बदल आहे मला मोजायचा आहे, मग तुम्ही पी वरनं क्यू वर गेलात, म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवलात. लक्षात राहू द्या. एक्स हा एक्स प्लस एच तुम्ही स्वतः बदललात. रात्रीचे दिवस केले तेव्हा तुम्हाला ती पोस्ट मिळाली. म्हणजे एक्स हा बदललाय, एक्स हा बदललाय, पण हा बदल व्हेरी व्हेरी स्मॉल. एकदम एका रात्रीत आज तुम्ही स्टुडंट आणि उद्या कलेक्टर होणार नाहीत, हे लक्षात घ्या. जरी अंतर दूर ठेवलं तरी नेचरमध्ये असं घडत नाही. हळूहळू हळू बदल होईल. रोज अभ्यास करत 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 तुमचा अभ्यास हा वाढत जाईल आणि त्या लेवलपर्यंत जाईल ज्या लेवलला तुम्हाला ती पोस्ट मिळेल. ही जी क्रिया व्हायला लागली आहे. मग तुम्ही बदललात, कितीने बदललात? एच ने बदललात. न्यूटनने त्याला एच, तुम्ही स्मॉल, तुमच्यात जो स्मॉल चेंज करून घेतलाय की नाही, मला आता अभ्यास करायचा आहे. हा जो बदल तुम्ही जर ऍक्सेप्ट केला, तुमच्यात बदल केला, तर तुमच्या इमेज मध्ये फरक पडतो. तुमची इमेज त्यावेळेस एफ ऑफ एक्स प्लस एच होईल. याला लक्षात. आता तुम्ही कलेक्टर झालात, पी वरनं क्यू वर आलात, मग हा बदल मला लिहायचा आहे मॅथमॅटिक्स मध्ये. कसा लिहिणार? या मॅथ मध्ये किंवा या नेचर मध्ये किंवा या सृष्टीमध्ये व्हॅल्यूला महत्व आहे, एलिमेंटला कमी महत्व आहे ना. मी एलिमेंट आहे, मला व्हॅल्यू नाहीये. मला किती नॉलेज आहे त्या नॉलेजला व्हॅल्यू मिळते. मला व्हॅल्यू मिळाली म्हणजे माझ्या व्हॅल्यू ही माझ्या नॉलेजला असते. आज जर तुम्हाला नॉलेजच नाही तर स्टुडंट पोस्ट वर असताना तुम्हाला कलेक्टर पोस्ट कोणी आणून देईल का? नाही. राईट. म्हणून कुठल्याही एलिमेंटला व्हॅल्यू नसते, व्हॅल्यू असते ती आपल्या इमेजला. आणि प्रत्येक टर्मला एक इमेज आहे आणि आपण रात्रंदिवस कष्ट करायला ती आपली इमेज चांगली होण्यासाठी, इम्प्रूव्ह होण्यासाठी. ह्याला हे सगळं जे आपण ऑपरेशन चालू आहे दिवसभर, हे कशासाठी करायला होतं आपण? आपल्या इमेजसाठी. माझी जर इमेज चांगली झाली तर बाकी सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मग ती इमेज कशी इम्प्रूव्ह होईल यावर आपण ऑपरेशन करत असतो. ओके. म्हणजे इमेजला जास्त महत्व आहे. मग या ठिकाणी ही जी इमेज आहे, आजची इमेज तुम्ही स्टुडंट आहेत, एफ ऑफ एक्स इज अ स्टुडंट, पण एफ ऑफ एक्स प्लस एच इज अ कलेक्टर. या इमेज मध्ये बदल झालाय. बदलण्याची क्रिया ही मॅथमॅटिक्स मध्ये सबट्रॅक्शनने दाखवतात. म्हणजे उद्याच तुम्ही कलेक्टर झालात म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस एच झालात, आणि आजची इमेज तुमची एफ ऑफ एक्स आहे. दोन्ही मध्ये किती बदल झाला? डिफरन्स ऑपरेशन करतो. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स, इमेज मधला बदल काढला होता आपण. विथ रेस्पेक्टिव्ह कुणामुळे हा बदल झालाय? ऍक्च्युअल न्यूटन म्हणते तुम्ही स्वतः बदलला होतात की नाही, आपल्याला आता रात्रंदिवस अभ्यास करायचा आहे. तुम्ही स्वतःमध्ये चेंज करून घेतल्यामुळे इमेज मध्ये परिणाम झालेला आहे. म्हणजे आता तुम्ही आणि तुमची इमेज या दोन टर्म आहेत, यांच्यामध्ये कंपॅरिझन चालू आहे. काय काय? तुम्ही बदलल्यामुळे इमेज बदलली, ही जी कंपॅरिझन आहे. तुम्ही बदलला नसता तर इमेज बदलली नसती. तुम्ही नेगेटिव्ह अँगलला तुम्ही स्वतःला बदलून घेतला असता तर इमेज तुमची नेगेटिव्ह झाली असती. म्हणजे इमेज तुमची तुमच्यावर डिपेंड आहे. म्हणजे कंपॅरिझन कोणाबरोबर आहे? तुमच्या बरोबर आहे. कंपॅरिझन ही जी टर्म आहे ही रेशोनं मानतात मॅथमॅटिक्स मध्ये.
राईट. यानंतर विथ रेस्पेक्ट टू, आता या ठिकाणी काय एक्स प्लस एच, तुमच्यामुळे तुमची इमेज बदलली. तुम्ही उद्या कुठे आहात, तुमची उद्याची इमेज म्हणजे ज्यावेळेस कलेक्टर झाला त्यावेळेस ही आहे आणि आजची इमेज एक्स आहे. म्हणजे तुम्ही किती स्वतःला बदलून घेतलं तेव्हा तुम्हाला कलेक्टर पद मिळालं. म्हणजे या दोघांमधला डिफरन्स आलं लक्षात. या एक्स बदल झाल्यामुळे त्या एक्सच्या इमेजमध्ये बदल झाला. ओके, यामध्ये हा एक्स एक्स कॅन्सल होईल. एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, हा जो रेशो आहे या रेशोला न्यूटन रेशो म्हणतात. हा बदलाचा बेस आहे. पण न्यूटनला माहिती होतं की जोपर्यंत एखाद्या ऑपरेशनवर लिमिट अप्लाय करणार नाही तोपर्यंत ते ऑपरेशन परफेक्ट होणार नाही. कुठल्याही ऑपरेशनवर तुम्ही लिमिट अप्लाय केला तर 100%. याले आता तुम्ही अभ्यास करता, वर्षभर अभ्यास करता आणि रिझल्ट येतो 60%, 70%. का नाही आला 100%? पण दुसऱ्या मुलाला 100 आउट ऑफ 100 मिळाले, 10वीला 100% मार्क मिळाले आणि तुम्हाला पडले 90%. असं का झालं असेल? दोघंही अभ्यास होय, दोघांनी अभ्यास केलाय. पण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास केला त्यावेळेस तुम्ही लिमिट हे ऑपरेशन परफेक्टली वापरलं नव्हतं. पण त्या माणसानं मात्र, त्या स्टुडंटनं ऑपरेशन करताना लिमिट अप्लाय केलं. काय लिमिटेशन होते? स्टुडंटचे लिमिटेशन होते की सिलेबसमध्ये जेवढा पार्ट आहे तो वर्गात हो न हो, कोणी शिको न शिको, पण तो जो सिलेबसचा पार्ट आहे तो अगदी बारकाईनं परफेक्ट करणे, तो न विसरणे आणि तो पार्ट मला पेपरमध्ये जशाला तसं लिहिता येणार. हे सगळे लिमिटेशन आहेत, त्याची मर्यादा आहेत. तरच तुम्हाला रिझल्ट परफेक्ट मिळतो. तुम्ही ऑपरेशन केलं, अभ्यास केलाय, पण काही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. ही ना हे बीट कधी येतच नाही. त्याला या बीटचा याच्यात काय गप्पा मारत तरी चालते. अभ्यास करत असताना सगळ्या गोष्टी, प्रत्येक टर्मला महत्व द्या, त्याला रिस्पेक्ट द्या, त्याच्याशिवाय तुम्हाला चेंज मिळणार नाही. लहान टर्मला सुद्धा रिस्पेक्ट द्यावा लागतो, तर त्या टर्ममुळे आपल्यात बदल घडतो. मग लिमिट जर अप्लाय केलं नाही बरोबर प्रॉपर वे तर रिझल्ट तुमचा 90%, त्याचा 100%. काही जण तर लिमिट वापरतच नाहीत, येतात कॉलेजला, जातात घरी, वर्ष निघून जात आहे. अरे मी स्टुडंट आहे, माझ्यावर काय मर्यादा आहेत, माझ्यावर काय लिमिटेशन आहेत, हे सगळं विसरून जाते. लिमिट अप्लाय नाही केलं की ती टर्म ॲव्हरेज होते आणि ज्यावेळेस लिमिट अप्लाय केलं त्यावेळेस ती टर्म ही इन्स्टंटेनियस होते. दोन मध्ये फरक आहे मित्र, हो लक्षात ठेवा. म्हणून न्यूटनला माहित होतं की हे जे ऑपरेशन चालू आहे या ऑपरेशनवर लिमिटेशन मस्त आहे. काय लिमिट अप्लाय केलंय की हा जो एच आहे, एच म्हणजे एक्स बदला चेंज. एक्स जो होता, एक्स हा बदलला, एक्स प्लस एच झाला. एक्स मध्ये स्मॉल चेंज आहे. हा स्मॉल चेंज म्हणजे त्या एलिमेंटनं स्वतःमध्ये कमीत कमी जर बदल केला तर त्याच्या इमेजमध्ये जास्तीत जास्त किती फायदा होईल. म्हणजे लिमिटेशन काय की जी टर्म आहे डिनॉमिनेटरची, ही टर्म ही व्हेरी स्मॉल असणे गरजेचं आहे आणि ती स्मॉल याचा अर्थ 0च्या अगदी जवळ आहे. म्हणजे एच हा 0कडे जाणं गरजेचं आहे. म्हणजे लिमिट अप्लाय केलंय, लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच, या लिमिटलाच डेरिव्हेटिव्ह असे म्हणतात. पण आता हे जे काही इक्वेशन आलंय ते प्रत्येक वेळेस लिहिणं अवघड जातंय, म्हणून या टर्मला थोड्याशा वेगळ्या नोटेशननं डिनोट केलंय. हे फंक्शन एफ आहे आणि या एफचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. आणि एफ डॅश ऑफ एक्स आता मला एक फॉर्म्युला मिळालाय. एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स अपॉन एच, एच टेंड्स टू 0. या फॉर्म्युलालाच फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. लिबनिझनं काय सांगितलेलं आहे याच्या बाबतीत आपण पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.